नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यामध्ये देशभरामध्ये राबवल्या जाणाऱ्या ग्रिस्टेक फार्मर आयडीच्या योजनेमध्ये दुसऱ्या टप्प्यासंदर्भातील म्हणजेच की महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. म्हणजेच की आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी शेतजमीन असेल किंवा शेतकऱ्यांच्या पिकांचे तपशील शेतकऱ्यांना आधार कार्ड नंबर व संकलन करून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न ग्रिस्टेक योजनेच्या अंतर्गत केली जाणार आहे. योजनेच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यांमध्ये PM किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थींना फार्मर आयडी बनवण्यासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. याचबरोबर आता सोबत वैयक्तिक शेतकरी असेल किंवा ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी आहेत अशा शेतकऱ्यांना देखील त्यांच्या अंतर्गत फार्मर आयडी अर्थात म्हणजेच की विशिष्ट ओळखपत्र क्रमांक देण्यासाठी आलेले आहे. शासनाच्या विविध योजना असतील किंवा नुकसान भरपाई असतील, पीक विमा योजना असतील किंवा रासायनिक खताचे अनुदान असतील, या सर्व बाबींसाठी आता ग्रिस्टेक फार्मर आयडी बंधनकारक करण्यात आलेला आहे. या योजनेच्या अंतर्गत आता जे काही लक्ष्यांक आला असेल किंवा जे काही एक टार्गेट निश्चित करण्यात आलेलं होतं, या प्रमाणामध्ये लाभार्थ्यांना नोंदण्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेल्या आहेत. व याच अनुषंगाने आता योजनेच्या अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेला दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. यांच्या अंतर्गत पारंपरिक वननिवास किंवा लाभार्थी जे काही शेतकरी आहेत अशा शेतकरी, याचबरोबर शासनाच्या माध्यमातून वनपट्टा धारकांना जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्यासाठी आता सुरुवात करण्यात आलेली आहे. शासनाच्या माध्यमातून वनपट्टा दिलेले जे काही वनपट्टा शेतकरी असतील, पारंपरिक वननिवासी शेतकरी असतील, यांना CSC सेंटरच्या माध्यमातून आपला फार्मर आयडी जनरेट करता येणार आहे. फार्मर आयडी जनरेट कसा करायचा याबद्दलची आपण यापूर्वी माहिती सुद्धा घेतलेली आहे. व फार्मर आयडी जनरेट करता येणार आहे. शेतकऱ्यांना स्वतः जनरेट करता म्हणजेच की जनरेट करणं शक्य नाही, त्यांच्यामुळे जवळच्या CSC सेंटरवरती जाऊन अगदी निःशुल्क हा फार्म आयडी जनरेट करायचा आहे. हा फार्म आयडी जनरेट करण्यासाठीचा असलेला मानधन जे काही CSC धारकांना दिलं जाणार आहे. आणि अशा प्रकारची आता ग्रिस्टेकच्या योजनेच्या अंतर्गत पारंपरिक वननिवासी वनपट्टाधारक किंवा शेतकऱ्यांना हा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे. धन्यवाद.